नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधचा ग्राउंडचा निकाल आहे, तो लागलेला आहे. ग्राउंडचे मार्क कळालेले आहेत. तर याच्यानुसार जर बघितलं तर एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं तर जाहिरात सांगेल. या जाहिरातीमध्ये जर बघाल तर 56 पदे अशी आहेत, इथे ही 56 पदं, जी की पदवीधर अंशकालीन ही आहेत. ओके, पदवीधर अंशकालीन ही 56 पदं आहेत. तर हे असं असतं की जे उमेदवार हे जर उमेदवार भेटले नाही तर हे पदं जे आहेत ते या सर्वसाधारणमध्ये म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या सर्वसाधारणमध्ये ती पदं ॲड होत राहतात. लक्षात घ्या. म्हणजे ॲड होत राहतात. आता असा मुद्दा आहे की आपण एक लिस्ट पाहिली होती, तुम्हाला दाखवतो. जी की ग्राउंडच्या वेळेस होती आणि आत्ताची ही यादी होती. आता तुम्हाला दाखवतो की ग्राउंडच्या वेळेस जी सिलेक्शन यादी झाली होती, मैदानीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी. तर इथे बघा, ज्या विद्यार्थ्यांच्या समोर आता इथं ओपन अगेन्स्ट पीटी आलेला आहे. ओपन अगेन्स्ट पीटी आहे, 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 ओपन अगेन्स्ट पीटी. याच उमेदवारांना काय केलं की याच्यामध्ये जी कंबाईन लिस्ट लागलेली आहे त्याची. आता एक उदाहरण देऊन सांगतो मी, की यांचं नाव सांगतो. हे आहेत कल्पेश शेलार, यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. यांनी फॉर्म भरलेला ओबीसी मधून, लक्षात घ्या, ओबीसी मधून फॉर्म भरलेला आहे आणि यांचं सिलेक्शन झालेलं ओपन अगेन्स्ट पीटी मधून झालेलं आहे. आता याचं असं मिनिंग आहे की ओपन अगेन्स्ट पीटी म्हणजे काय राहतं बघा. ओपन अगेन्स्ट पीटी ग्राउंडसाठी यांचं सिलेक्शन झालं होतं. त्या लिस्टनुसार ही यादी घेतलेली आहे, त्या लिस्टनुसार. तर याचं मिनिंग असं आहे की ओपन मधल्या पीटीच्या जागा भरलेल्या नाहीयेत. लक्षात घ्या, मी परत सांगत आहे की या पीटीच्या उमेदवार यांना भेटलेले नाहीत, हे 23 उमेदवार. त्यामुळे त्यांचं सिलेक्शन यांचं ओपन अगेन्स्ट पीटी मधून झालेलं आहे. म्हणजे याचं मिनिंग असं आहे की यांनी जे पार्ट टाइम ग्रॅज्युएट नाहीयेत, लक्षात घ्या, पार्ट टाइम ग्रॅज्युएट नाहीयेत, तरी पण जागा शिल्लक असल्यामुळे काय केलं की ही जागा यांना देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. त्यामुळं ज्या उमेदवारांच्या समोर ओपन अगेन्स्ट पीटी आहे त्यांनी घाबरायची काही गरज नाहीये. लक्षात घ्या, घाबरायची काही गरज नाही. जर त्यांनी फॉर्म भरताना त्यांचा फॉर्म जर पार्ट टाइम ग्रॅज्युएट नसेल, लक्षात घ्या, असेल आणि ते नसतील, म्हणजे फॉर्म भरताना त्यांनी पार्ट टाइम ग्रॅज्युएटेशन चुकून झाले आणि ते नसतील, त्यांचे सर्टिफिकेट नसेल, तर त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर उमेदवार ओपन अगेन्स्ट पीटी झाला असेल तर त्यांनी काही काळजी करायची गरज नाहीये. त्यांना सिलेक्शनच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांना ईडब्ल्यूएस कॅटेगरी म्हणजे ज्या कॅटेगरीमधून सिलेक्ट झाले त्याचे त्यांना डॉक्युमेंट द्यायला लागतात. त्यामुळे घाबरायची काही गरज नाहीये. जे काही संतोष आता खानसोडे असतील, त्याच्यानंतर एका व्हिडिओमध्ये मी काय केलं की हे सांगितलं होतं की ऍक्च्युअली बोलताना बोलून घेतलं की हे उमेदवार यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, पण त्याची काय हे नाहीये. हे अगेन्स्ट पीटी आहेत म्हणजे ती जागा शिल्लक आहे म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे काय करा की बिंदास्त राहा. हे विद्यार्थी आहेत, जे काही विद्यार्थी असतील त्यांनी बिंदास्त राहायचं आहे, त्यांचं सिलेक्शन नक्की होणार. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की जर त्यांनी फॉर्म भरताना चुकला असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा तोटा होणार आहे, बाकी काही नाही. आता मला वाटतं की मी सफिशियंट जस्टिफिकेशन दिलेलं आहे तुम्हाला याच्याबद्दल. परत एकदा सांगतो की जागा शिल्लक असल्यामुळे, जाहिरातीमध्ये जागा शिल्लक आहेत, त्यामुळे त्यांना ओपन मधून काय केलं की घेतलेलं असतं. यांना ओपन जनरल अगेन्स्ट पीटी मधून घेतलेलं आहे. त्या जागा अगेन्स्ट घेतल्या, 23 जागाच्या अंतर्गत त्यांना घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावासमोर पीटी आलेला आहे. पण जर एखाद्या उमेदवारानं त्यांच्याकडे पार्ट टाइम ग्रॅज्युएट नाहीयेत, अंशकालीन पदवीधर नाहीयेत, पण फॉर्म भरताना तुम्ही जर तसं भरलं असेल तर तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस येऊ शकतो आणि हे झालेलं आहे. खूप साऱ्या याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी केसही केलेला आहे. डीएमईआरचं एक्झाम्पल आहे. मी सरळ सेवा कव्हर केलेलं मला माहिती आहे. त्यावेळेस काय झालं होतं, त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम आले होते. त्यांचे सिलेक्शनचेही चान्सेस गेले होते. ते का गेले होते? कारण ते पार्ट टाइम ग्रॅज्युएट नव्हते, तरी त्यांनी फॉर्म भरला होता. ज्यांच्या नावासमोर असं आहे पण त्यांनी असं काही केलेलं नाही, तर त्यांनी काय काळजीची गरज नाही. त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे. धन्यवाद.